दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। नागपूर जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी सौम्या शर्मा यांनी कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत भुगावचे शेतकरी पुंडलिक मेहर यांच्या धानच्या शेताची पाहणी करून स्वतः तेथील शेतकऱ्यांसोबत धानची रोपाई केली। तसेच गावाचे नागरिक व शेतकऱ्यांशी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करून समाधान करण्याचे आश्वासन दिले। शेतकऱ्यांना शेती व्यवसाय सोबतच मत्स्य व्यवसाय बद्दल मार्गदर्शन केले आणि भुगाव ग्रामपंचायत कार्यालयात सर्व अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांच्या समस्येवर त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी करून तेथील विद्यार्थ्यांशी बोलचाल करून शाळेचे निरीक्षण केले व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावाचे सरपंच व अधिकारींना शाळेच्या सुविधांबद्दल माहिती घेऊन निर्देशित केले। यावेळी कामठी पंचायत समिती उपसभापती दिलीप वंजारी, सहाय्यक गट विकास अधिकारी रवींद्र उके, भुगाव ग्रामपंचायत सरपंच नितेश घुबडे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी, गणमान्य नागरिक सहित प्रभारी तालुका कृषी अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी मारुती ढोक, धीरज चव्हाण, तसेच पाणी पुरवठा कर्मचारी ओमप्रकाश मेहर, आकाश वैद्य, शरद ढोबळे उपस्थित होते। चप्पल जूते काढा आणि हे थोडेसे पॅन्ट खोसा। चला बुक आणलं होतं आता हे कोणाचं शेत आहे? आकाश बुक आणलं होतं ना पूर्णभर तुम्ही काडी लावला, पूर्णभर धान लावला। किती तुमचं आहे? मेकॅनाइज करत आहे का मॅन्युअल? मेकॅनाइज तिथं होत नाही। तुम्हाला किती दिवस लागतो पूर्ण शेत करण्यासाठी? आम्हाला 4 दिवस लागतात, पण थोडासा म्हणजे आणि वेळ पण आहे, वेळात करायचं।